हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण चंची बनवणार आहोत। हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। तर अस्तर आणि कपडा घेतलेला आहे मी। त्यानंतर याची जी लांबी आणि रुंदी आहे 6 बाय 7.5 इंच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवायचा। आतमध्ये सरळ आहे भाग कपड्याचा आणि ते सरळ वरती शिवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि ते टॉप स्टिच करून सगळ्या बाजू शिवून घ्यायचे आहेत। तर हा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर वरून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। मार्किंग करून आपल्याला इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। इथे झिप लावण्यासाठी आपण मार्किंग केलेली आहे। तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि ज्यांनी रिक्वेस्ट केलेली होती त्यांचं नाव तृप्ती शेवाळ आहे। बऱ्याच दिवसांपासून ते कमेंट्स करत होत्या, तर त्यांच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे। त्यानंतर झिप घेतलेली आहे। झिपला मी ऑलरेडी एक रनर लावलेला आहे आणि याची लांबी जी आहे ती 7.5 इंच आहे। त्यानंतर झिपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवून सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी सरळ शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं। त्यानंतर आपला हा दुसरा पीस घ्यायचा, तो त्याची सरळ बाजू झिप वरती ठेवायची आणि सरळ शिवून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि असा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे झिप लावून। त्यानंतर आपल्याला इथे पॉकेट्स बनवायचे आहेत। तर आपण इथे 4 पॉकेट्सवालं चंची तयार करणार आहोत। तर मी 4 पीस घेतलेले आहेत हे आणि त्यानंतर आपल्याला हे पीस जे आहेत ते आपल्याला वरच्या बाजूने फोल्ड करायचे आहे। त्याआधी आपल्याला याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते, 7.5 बाय 13 इंच याचं मेजरमेंट आहे। तर वरची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। चारही भाग जे आहेत ते म्हणजे चारही पीस आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने वरती फोल्ड करायचे आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आणि हे पीस आपल्याला रेडी करायचे आहे। तर हा जो फोल्डिंगवाला भाग आहे तो आपला वरती येणार आहे। तर मी हा पीस जो आहे तो वरून फोल्ड करून घेतलेला आहे। चौघं जे पीस आहेत ते आपण वरून फोल्ड केलेले आहेत आणि झिपचे पॉकेट धरून हे जे पॉकेट आहेत ते 4 तयार होणार आहेत। तर आपण जो फोल्डिंगवाला भाग होता तो मी वरती ठेवलेला आहे। अस्तर आणि कपडा मी ते घेतलेला आहे। तर आपण इथे 2 पीस आपण आधी घेतलेले आहेत। त्यानंतर जो झिपवाला पीस होता तो घ्यायचा आहे। त्याची सरळ बाजू वरती आहे, कपड्यांची दोन्हींची सरळ बाजू वरती आहे। तर इथे चारही बाजूने मी झिप शिवून घेतलेली आहे। झिपवाला पीस आणि हा दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे। तर हा पीस आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे। तर इथे आपलं पॉकेट छान असं तयार झालेलं आहे झिपचं। त्यानंतर इथे सिंगल एक पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकतात, 2 पॉकेटवाला पण बनवू शकतात। तर आपण इथे 4 पॉकेटवाला तयार करणार आहोत। त्यानंतर मी इथे 2 पीस घेतलेले आहेत आणि याची जी सरळ भाग आहेत ते आपल्याला वरती ठेवायचे आहेत। तर ते कसे ठेवायचे ते तुम्हाला इथे सांगते। तर झिप वरती हा जो भाग आहे झिपच्या पॉकेटवरती याची सरळ बाजू ठेवायची आहे। आता जो कपडा ठेवला आहे मी त्यांची सरळ बाजू एकावरती एक आहे। त्यानंतर याची सुद्धा सरळ बाजू जी आहे ती आतमध्ये आहे। त्यानंतर इथल्या तिन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला ते शिवून घ्यायचे आहेत। तर मी ते तिन्ही बाजू ज्या आहेत ते शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर हे कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आणि जिथून आपले हे 2 पीस आहेत तिथून आपल्याला आतून कपडा जो आहे तो असा बाहेर काढायचा आहे। जिथून झिप दिसेल ना आपल्याला तिथून हा कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने वरती आणि खाली आपण 2-2 पीस जॉईन केलेले होते, तिथून आपल्याला आतून कपडा बाहेर काढायचा आहे। कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने तुम्ही असे बाहेर काढू शकता। सुंदर असं इथे एक झिपवाला पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते 3 पॉकेट आतमध्ये तयार झाले आहेत। तर इथे सुंदर असं एक पॉकेट आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर इथे एक कप्पा तयार झालेला आहे। त्यानंतर इथे दुसरा आणि इथे खाली तिसरा, म्हणजे हे 3 मोठे कप्पे आणि एक झिपवाला असे 4 कप्पे आपण तयार केलेले आहेत। 4 कप्प्यावाले चंची आपण तयार केलेले। त्यानंतर इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे, खाली सुद्धा शिवून घ्यायचं आहे। तर तिन्ही बाजू मी शिवून घेतलेलं आहे। छान असं आपलं 4 पॉकेटवाली चंची तयार झालेली आहे। त्यानंतर याला थोडं डेकोरेट करू शकतात तुम्ही, तुमच्या पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकता। तुम्ही खणाच्या कपड्याचं जर हे बनवलं तर तेही खूप सुंदर दिसतं। आणि इथे जिथे झिप लावलेली आहे तिथे तुम्ही पैसे ठेवू शकतात। आतमध्ये तुम्ही मोबाईल, छोटं जे वॉलेट असतं ते ठेवू शकता किंवा मग डायरी ठेवू शकता आणि तुम्ही हे नवरात्रात वापरू शकता। हे जीन्सवरती खूप छान दिसते ही चंची। तर आजीचा बटवा चंची आपली तयार झालेली आहे। याला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही छोटे इथे पॉम्पॉम लावू शकता किंवा मग लेस लावू शकता किंवा तुम्ही हाताची पण काही तुम्हाला डिझाईन येत असेल ती तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर ट्रायंगल बनवू शकतात। भरपूर अशा रेडीमेड लेस मिळतात, फ्रिलवाल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या अशा लेस मिळतात, त्या तुम्ही इथे लावून याला डेकोरेट करू शकता। साडीवरती पण छान दिसतं आणि इथे जेव्हा तुम्ही डान्स कराल, नवरात्रीमध्ये दांडिया खेळाल तेव्हा तुम्ही ह्या चंचीचा वापर करू शकता। जीन्सवरती खूप छान दिसते। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।